भाजपा विधायक गोपीचंद पडलकर के विवादित बयान के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने शनिवार की सुबह जोरदार प्रदर्शन किया। पार्टी कार्यकर्ताओं ने वैरायटी चौक स्थित महात्मा गांधी प्रतिमा के समक्ष आंदोलन करते हुए पडलकर के इस्तीफे की मांग की। आंदोलन का नेतृत्व शहराध्यक्ष दुनेश्वर पेटे ने किया। उन्होंने कहा कि पडलकर द्वारा विधायक जयंत पाटिल के संदर्भ में की गई अभद्र टिप्पणी से कार्यकर्ताओं की भावनाएं आहत हुई है। पडलकर लगातार राष्ट्रवादी नेताओं के खिलाफ असभ्य भाषा का इस्तेमाल कर रहे हैं। इस दौरान कार्यकर्ताओं ने पडलकर के चित्र पर चप्पल मारकर आक्रोश प्रकट किया। आंदोलन के बाद पदाधिकारी सीताबड़ी पुलिस थाने पहुंचे और पडलकर के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। इस आंदोलन में अफजल फारूकी, वेद आर्या, रेखा कृपाले, चिंटू महाराज, धनंजय देशमुख, कादिर शेख, महेंद्र भांगे, राजू सिंह चौहान, अशोक राउत समेत बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारा हा गोपी पडळकर म्हणजे हा आताच नाही आधीपासूनही हा अशाच पद्धतीचा वैयक्तिकरित्या हा टीका करणारा माणूस, ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये याला विधान परिषदेवर घेतलं। असं वाटते की भाजपने याला अशाच पद्धतीच्या नेते मंडळीच्या काही त्याचा अपमान करावा याच्यासाठी त्याला ठेवलं का? भाजप याच्या विषयात का बोलत नाही? अशा पद्धतीची संस्कृती होती नाही आपली आणि अशी संस्कृती आज केलेली आहे। म्हणून ह्या पडळकरांनी ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांच्या कुटुंबावर जी टीका केली ही अतिशय खालच्या दर्जाची आहे। आज आम्ही व्हेरायटी चौकात गांधी पुतळ्याच्या समोर आंदोलन याच्यासाठी करत आहे की अशा माणसाला जरी विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेचा सदस्य असेल, तरी याला अटक केली पाहिजे, कारण अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हा वारंवार गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने आमचे नेते जयंत पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील, शरद पवार साहेब असतील, या सर्व लोकांना खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम केल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना ज्या पद्धतीने संरक्षण देण्याचं काम करतात, पार्टी विथ द डिफरन्सचा दावा करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक, महाराष्ट्र संस्कृतीच्या गप्पा करतात, रामराज्याच्या गप्पा करणारे लोक, सीतामाईचा सन्मान करण्याच्या गप्पा करणारे लोक, ज्या वेळेला आमच्या आईचा अपमान होतो त्यावेळेला हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावर गप्प काय? काल परवाला नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला होता म्हणून माननीय नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक बिहारमध्ये रडत होते। आज ते भारतीय जनता पार्टीचे नेते कुठे गेले आमचा प्रश्न आहे त्यांना। आज आमच्या नेत्याच्या आईवरती अश्लील हल्ला करण्याचं काम पुढील काळामध्ये गोपीचंद पडळकरवरती ही जर भूमिका घेतली नाही तर घरात घुसून मारण्याचं काम भारतीय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणे करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आम्ही आमच्या नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचं काम सहन करणार नाही आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये नागपूर आम्ही कसा येतो आम्ही बघतो आता त्याला। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।